सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल। जिल्ह्याच्या तहसीलजी कदम साहेब, पक्षाचे सरचिटणीस आमचे विठ्ठल शेठ बलशेटवार, आमचे मार्गदर्शक प्रसिद्धी प्रमुख जिल्ह्यात विजयाप्पा शेला मंडळी, आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात आलेली असून सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांना या ठिकाणी कमळ या चिन्हावर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्ताने त्यांना संधी देण्यात आली। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो। पक्षाचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह, JPजी नड्डा यांनी सातारकरांच्या भावना समजून त्यांना या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हावरती संधी दिली, त्यांचे आभार मानतो। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, म्हणजे या तिघी नेत्यांनी महाराज साहेबांच्यावरती सातारकरांच्यावरती विश्वास ठेवून कमळ या चिन्हावरती त्यांना संधी दिली, त्यांचा आभार मानत असताना आजची पत्रकार परिषद ही जवळपास परवा मी या निवडणुकीमध्ये शर्यतीमध्ये होतो। मी माझी इच्छा व्यक्त केली होती, परंतु इच्छा व्यक्त केल्यानंतर महाराज साहेबांना संधी मिळाल्यानंतर माझी प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही। नक्कीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची संधी मला त्यावेळेला महाराज साहेबांच्यावर आली होती, परंतु मलाही मुंबईमधला असणारा एक मोठा आमचा माथाडी वर्ग आहे, ज्या वर्गाचा उल्लेख प्रतिस्पर्धी असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर असणाऱ्या उमेदवारांनी केला होता आणि मग आम्हालाही आमच्या संघटनेची बैठक घेणं फार गरजेचं होतं। कमळ या चिन्हावरच्या उमेदवाराचं संपूर्ण काम, जी जबाबदारी मला जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते देतील त्या पद्धतीने काम सुरू होईल। काल आमची माथाडी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। नक्कीच उमेदवार जो तुतारीवरचा आहे, या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी अपेक्षा पत्रकारांच्या समोर व्यक्त केली की माझ्या पाठीही माथाडी कामगार आहे। नक्कीच आमच्या संघटनेमध्ये अशा प्रकारचा कधीच कुठला दुजाभाव होत नसून या अगोदर कधी झाला नव्हता, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होतं, त्यावेळेला ते प्रत्यक्षात घड्याळ या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं होतं। त्यावेळेला त्यांनी कडकडून विरोध केला होता आणि त्या विरोधामुळेच काही प्रमाणामध्ये मला पराजयाला सामोरं जावं लागलं होतं। एकाच चळवळीमध्ये काम करत असताना आपला सहकारी ज्यावेळेला जरी दुसऱ्या पक्षातनं उभा जरी राहिला तरी आपण त्याला मदत करू शकतो, परंतु त्यांनी तसं केलं नाही, मी अपेक्षा तिने केली नाही। परंतु त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी ज्या गर्वाने, ज्या आनंदामध्ये त्यांनी माझ्या पराजयाच्या बद्दलचं जाहीर उल्लेख केला, ते कुठंतरी मलाही थोडंसं खटकलं। माझा पराजय हा त्यांच्यामुळे जरी झाला तरी त्यांनी निवडणुकीमध्ये 2 लाखाच्या आतमध्ये मतं पडतील असं भाष्य केलं होतं। त्याच्यामुळे मला सातारकरांनी आणि माथाडी कामगारांनी उचलून धरलं आणि 4.5 लाख मतं 4.5 लाख मतं त्यावेळेला पडली। आम्ही काल माथाडी संघटनेची ज्या वेळेला बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली। नक्कीच त्यांच्या विचाराचाही संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ता आहे, मी कधीच नाकारू शकत नाही, कारण आम्ही जवळपास एकाच वेळेला संघटनेमध्ये कामाला जरी असलो तरी त्या ठिकाणी त्यांना लवकर आमदारकी मिळाली होती। त्याच्यामुळे त्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी मत मांडल्यानंतर मीही त्या ठिकाणी माझं मत मांडलं की या युनियनचे संस्थापक म्हणून मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा, त्याचबरोबर सातत्याने माथाडी कामगारांच्यावरती ज्या ज्या वेळेला काही अडचणी आल्या
त्या वेळेला मी प्रत्यक्षामध्ये झोकून जाऊन काम करून देण्याचं काम केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेबांच्या परिवारामध्ये आणि माथाडी कामगार संघटनेमध्ये पहिल्यांदा खासदारकीची जबाबदारी मिळाल्यानंतर अपेक्षित होतं की त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं. जर त्यांचा पक्ष त्यावेळेला वेगळा जरी होता तरी त्यांनी कार्यकर्त्यांना अडवणं, ठिकठिकाणी जाऊन प्रचारसभा घेऊन कशा प्रकारे संघटनेचा पदाधिकाऱ्याला पराजयाला सामोरं जावं लागेल याचा कडकडून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. आणि हे सगळे मुद्दे मी माझ्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर मांडले. कार्यकर्त्यांच्या इथे लक्षात आलं आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही आव्हान केलं की अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून किंवा माथाडी कामगारांच्या संघटनेचा मी सरचिटणीस या पदावर काम करताना माझ्या विरोधामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. प्रत्यक्षात 5 वर्ष मी कुठे याचं भाष्य केलं नाही. आणि आता निवडणुकीमध्ये जर ते अपेक्षा करत असतील तर म्हटलं मी तर त्यांना साथ देणार नाही. आणि जे माथाडी कामगार देऊ इच्छितात त्यांनी पहिला विचार करावा की नक्की ज्या व्यक्तीने साहेबांचा मुलगा म्हणून किंवा माथाडी चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाला मागच्या काही वर्षांपणे काम केल्यानंतर एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करण्याला साथ द्यायची का नाही द्यायची. आणि म्हणून हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि सातारकरांच्याही लक्षात आलं पाहिजे की आज छत्रपती उदयनराजे भोसले साहेब महायुतीचे उमेदवार आणि कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असताना माझा पूर्णपणे कार्यकर्ता आणि मी स्वतः त्यांच्यासोबत त्यांच्या निवडणुकीच्या विजयाच्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्णपणे काम. मागच्या एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला वेगळा वापरला होता, परंतु काही चांगल्या पत्रकारांच्या सूचना आल्या, काहींनी सूचना केल्यात की साहेब तो शब्द जर अश्लील आहे तर तुम्ही शौचालय शब्द वापरला तर बरं होईल. तर मी शौचालय शब्द वापरतो. आणि तुतारी आणि शौचालय आणि या शौचालयाबद्दलचं त्यांची दुसऱ्या दिवशीची पत्रकार परिषद मी ऐकली. त्यांनी असं मुद्दा मांडला की निवडणूक आली की हे सरकार उमेदवारावरती प्रेशर करतं आणि त्या ठिकाणी त्याला अडकवण्याची भाषा करतं, पण हे उमेदवारी पाहून नाहीच आहे. त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं मागच्याच आठवड्यामध्ये की अकस्मातपणे त्यांना सातारा लोकसभाची निवडणूक तुतारी या चिन्हावर लढवावी लागणार आहे आणि त्यांना संधी मिळालेली आहे. पण त्यांच्यावर झालेली ही कारवाई, शौचालयाची कारवाई ही जवळपास 1.5-2 महिन्यापूर्वीच झाली होती. आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख आरोपी ते नाही, त्याच्यावर असंख्य लोक आहेत. ज्या वेळेला मी मला वाटतं TV 9ला आणि त्या ठिकाणी काही TV चॅनल्सला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी स्वतः सांगितलं होतं की प्रत्यक्षात त्यांना अडकवण्यात आलेलं आहे. परंतु हे माझं वक्तव्य झाल्यानंतर मी कोर्टाचे कागदपत्र मला एका सदग्रस्तांनी पाठवले. ज्या कोर्टाच्या कागदपत्रामध्ये याचिकेकर्त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे मी वाचल्यानंतर मलाही फार आश्चर्य झालं. त्या याचिकेकर्त्यांनी तर त्या ठिकाणी त्यांचे सचिव कशा प्रकारे ATM मध्ये गेले, त्या असणाऱ्या माणसाला ATM मधून पैसे काढून त्यांनी त्यावेळेला जबरदस्तीने घेतले, याच्यापर्यंत तर हायकोर्टामध्ये तक्रारदार आणि ॲफिडेविट करणारा तो सदग्रस्त आहे. त्याचे कागदपत्र वाचल्यानंतर मला कळलं की माझं वक्तव्य जरा चुकीचं झालं. परंतु तरीही मी त्याच्याबद्दल कुठलंच भाष्य केलं नाही. परंतु ज्या वेळेला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका मांडली तर मलाही वाटलं की ही निवडणूक जरी देश पातळीवरची जरी असली तरी त्यांनी एका प्रकारे माझ्याबद्दलचं केलेलं वक्तव्य त्याचा योग्य खुलासा झालाच पाहिजे. जरी ही निवडणूक देश पातळीची आहे मी मान्य करतो. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पूर्ण 2014 ते 19 आणि 19 पासूनच्या 24 पर्यंत विविध कामाला जे काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. परंतु एखाद्या उमेदवाराचा जर तोल जात असेल आणि तो उगीच स्वतःला जास्त हुशार समजत असेल तर खरी वस्तुस्थिती मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. नक्कीच या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास 4 वेळा
विधानसभेचं काम केलेलं आहे, परत विधान परिषद मिळालेली आहे, परंतु भ्रष्टाचारांच्या माध्यमातून ते कितभर खोल गेलेले आहेत याचं अजून एक उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी FSI घोटाळा. आता त्याच्यावरती हायकोर्टाने पणन विभागाला ऑर्डर्स दिलेले आहेत आणि या घोटाळ्यामध्ये ते एकटेच नाही आहेत. यामध्ये या जिल्ह्याचे बाळासाहेब सोळसकर जे चेअरमन म्हणून कार्यरत आहे ते याचे प्रमुख आरोपी आहेत. आता कधी कधी राज्यकर्त्यांना मला असं वाटतं की आपल्या पोलीस यंत्रणेला, गृह विभागाला हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही पणन विभाग का लवकर याच्यावरती काढत नाही, कारवाई करत नाही आणि ह्याच्याबद्दल का कारवाई होत नाही पोलीस यंत्रणेकडं, हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येतील आणि फॉर्म माघार घेण्याची जी वेळ आहे त्यांनी कुठेतरी भाष्य केलं, जर माझं घोटाळ्यामध्ये काही संबंध असेल तर मी त्या ठिकाणी अर्ज भरणार नाही, पण त्यांनी तो अर्ज भरला होता. आता अर्ज माघार घ्यायच्या अगोदर जर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आत्मचिंतन करून, आत्मपरिश्रम करून काय ते झालं तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी जे चांगलं केलेलं आहे, जे बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तर त्या ठिकाणी मीडिया असेल, तुम्ही सर्व मंडळी असाल, आपण समोरासमोर येऊन ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आपण सगळेजण एक येऊ असं त्यांनी आव्हान केलं. एक कशाला येणार? ते काय आमचे इलेक्शनमध्ये, आता आमच्या एकाच इलेक्शनमध्ये एका पार्टीचे नाहीत ना, आणि त्यांना वेळ असेल तर त्यांनी जावं नवी मुंबईला, पत्रकार परिषद घ्यावी, घोटाळा दाखवावा, संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथं जाऊन करावं. आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम आहे, आम्हाला निवडून आणायचं आहे, मोदी साहेबांकडे पाठवायचं आहे. आम्हाला आता वेळ आहे का तेव्हा त्याच्यावर जाऊन पत्रकार परिषद घ्यायला? साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि तुम्ही दोघेही पाटण तालुक्यात आहेत, मोठी ताकद आहे तुमची तिथे. तर महाराजांना यावेळेला मागच्यापेक्षा किती तुम्ही अधिक लीड देऊ शकता, असं आव्हानात्मक काही तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहे की नाही? आज सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारकडनं, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांकडनं जातीनं त्या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक जो मतदार आहे, जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे, तो थेट जरी जोडला नसला, थेट जरी भाजपशी जोडला नसला, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या खात्यावरती त्याला योजनेचा लाभ मिळालेला आहे. आकडे सांगून आम्हाला विजयाची जी म्हणतात ना फिगर आहे तो कमी करायचा नाही आहे. त्याच्यामुळे सातारकर विजय फार मोठ्या संख्येने देतील. आणि पाटण तालुक्याच कशाला, पाटण तालुका, कराड उत्तर, कराड दक्षिण, जावली, कोरेगाव, वाई या मतदारसंघातून त्यांना चांगलं मतदान पडेल. यदा कदाचित ते म्हणतात ना, ते काय म्हणतात त्याला, ब्रेकिंग सगळ्यात जास्त मताधिक्य ह्याच्या अगोदरपेक्षा ते घेतीलच. साहेब, तुम्ही म्हणला टप्प्याटप्प्यानं प्रोटीन देतो पत्रकारांना. प्रोटीन म्हणजे माहिती देतो आणि चुकीचं समजू नका. आता काय लोक विटामिन समजतील. आमचं प्रोटीन देतो म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे ते वेळेत देऊ ना. आता समोरून काय आल्यानंतर दिलं पाहिजे, उगीच कशाला काय द्यायचं आपल्याला. महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही आता ह्या घोटाळ्या संदर्भात बोलताय, परंतु जर खंडाळा MIDC मधील माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत तुम्ही का लक्ष घालत नाही? असं नाहीये, आम्ही संघटने म्हणून काम करतो. उलट खंडाळा MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट कुणाचे ते बघण्याची वेळ आलेली आहे. आणि हे खंडाळ्यामधील असणाऱ्या सामान्य लोकांना कळतं की खंडाळ्याच्या नागरिकांना, तिकडच्या ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या त्यांना प्राधान्य मिळत नाही, पण बाजूच्या जिल्ह्याच्या लोकांना मिळतं. एखाद्या कंपनीमध्ये आंदोलन झालं तर खंडाळ्याच्या लोकांना बाहेर काढलं जातं आणि बाहेरच्या जिल्ह्यात मिळतं. काही काही तर वेंडर्स कुणाशी जोडलेले आहेत. मला परवा कळालं की शिरवळमधले लोक, वेंडर्स लोकांनी नियोजन केलं होतं स्वागताचं, खऱ्या कामगारांनी केलंच नव्हतं. त्याच्यामुळे काय आहे की हे एक एक आज माझा खंडाळा दौरा झाला नाही. खंडाळ्यामध्ये गेल्यानंतर तिकडच्या लोकांची वस्तुस्थिती येईल की कामगार नेता आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे की अजून काय व्यवसाय आहे, ते लोकांपर्यंत कळेल. साहेब, 2019 निवडणूक आपण उदयनराजेंच्या विरोधात लढली, आज तुम्ही एकत्र आहे, तुमचे सूर जुळले का? आणि दुसरी गोष्ट, पाठीमागच्या निवडणुकीविषयी अजून तरी त्यांनी माझी पप्पी घेतली नाही, त्याच्यामुळे अजून वेळ आहे. परंतु लक्षात घ्या की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आम्ही कमळ चिन्हाला मानतो आणि पक्षातने एकदा आदेश दिला की त्याच्यामध्ये मतभेद हा विषय राहणार नाही.
यदा कदाचित त्यांच्या व्यासपीठावर तुम्ही फार कमी दिसेल, पण माझ्याकडे एक पक्षाने जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीमध्ये जी मला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं मी कामपणे 100% त्या ठिकाणी करणार. या निमित्तानं शशिकांत शिंदेचं जे उक्त काढायचं पाठीमागे तुम्हाला मदत केली नाही, ती संधी चालून आली असं वाटतं का? बघा काय असतं जीवनामध्ये ना, कधीच कुणासाठी खड्डा खोदायचा नसतो. आयुष्यामध्ये कोण कधी पडेल सांगता येत नाही. 19च्या निवडणुकीमध्ये कोरेगावकरांना हे जाणीव झाली की अरे जो युनियनचा होऊ शकत नाही, जो अण्णासाहेब पाटलांच्या परिवाराचा होऊ शकत नाही, तो कोरेगावचं काय होईल. महेश शिंदेच्या नेतृत्वाच्या निमित्ताने लोकांनी बदल घडवला. आता ते म्हणतात मला चालून संधी आली, म्हटलं स्वागत करतो. युनियनमध्ये मी त्यांना हार फुल घातलं, चांगली गोष्ट आहे चालून संधी आली तर, पण त्यांनी मला कधी घातलं नाही आल्यानंतर. त्याच्यामुळे हा मुद्दा नाही. आणि त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यासाठी काय म्हणजे मला पराजयासाठी प्रयत्न केला, नक्की त्यांचा इथे पराजय निश्चित आहे. स्टेटमेंट दिलं होतं कराडमध्ये की मला तुरुंगात टाकायची घाई झाली. अरे फार नशीबवान माणूस आहे. मी तुम्हाला सांगू का, फार नशीबवान. त्यांचा रूप कोणाकडे होता? ठीक आहे. महेश शिंदेच्या मतदारसंघामध्ये ते निवडून आल्यानंतर मी प्रत्यक्षात एकही कार्यक्रम घेतला नाही. हा माझा पहिला मुद्दा आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. मी निवडणुकीच्या कालखंडामध्येही मी पहिल्यांदाच त्यांचा फॉर्म भरायला गेलो महेश शिंदेचा. त्याच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो. मी जावलीमध्ये शिवेंद्रबाबांच्या बरोबर होतो, महाराज साहेबांच्यावर इतर तालुक्यामध्ये होतो, पण तिकडे गेलो नाही. माणसाने कधी कधी वयाप्रमाणे वागलं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे. राहिला विषय तुरुंगात ना, तर टेन्शन घेऊ नका. योग्य वेळेला योग्य कारवाई होणारच आहे. कुणासाठी काय सुटत नसते. जर काही केलंच नसेल तर घाबरायची काय गरज आहे. आणि जर केलं असेल तर सामोरं जायची तयारी करा. आता निवडणुकीमध्ये जाणार का निवडणुकीनंतर जाणार हे त्यांना माहित आहे. मग मला नाही माहित अजून. मी अजून काय हालचाली केलेली नाही. मला वाटतं 1-2 प्रश्न घेऊन आणि मग आपण उरकूया. बरं चालेल. हा अवघड प्रश्न आहे, ह्याला मी उत्तर देऊ शकत नाही. परंतु मला ते पटणार नाही. परंतु पक्षाला काय निर्णय असेल तो पक्ष घेईल. मी कसं काय सांगू त्याशी. क्या बात आहे. व्हेरी नाईस पॉइंट आहे बघा. खरं म्हणजे ही निवडणूक 2019ची पण नव्हतीच. त्यांनी आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं म्हणजे एखाद्याला प्राऊड फील होतं ना, मी मॅच जिंकून आणली, तर त्यांच्या चेहऱ्यावरती माझा पराजय हा त्यांचा आहे ना एक मला ते आनंद दिसला. मग मला हे वाटलं मी तरी का ग बसू. मी पण मर्यादितच बॅटिंग करणार होतो. फक्त महाराजांच्या निवडणुकीपुरतं विजयापुरतं काम करायचं होतं. परंतु त्यांनीच सुरुवात केली तर मग काय मी पण तेवढं रगिलोय. आपण 19ला भेटलोय आणि लेक व्ह्यूला 19च्या नंतर आज भेटतोय लेक व्ह्यूला. त्याच्यामुळे माझ्यामध्ये तेवढंच रगीलपणा आहे ना. शेवटचा प्रश्न विचारतो, तुमच्या उमेदवाराच्या विकास कामात तुम्ही समाधानी आहात का? असेल तर कुठले काम? आपण त्याच्यामध्ये चांगला बदल घडवू. टेन्शन घेऊ नका.